वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सकळ देवाचे दैवत उभे आसे या रंगात. सकळ देवाचे दैवत उभे आसे या रंगात. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. रंग लुटिला बहुती शुकनार दादी संती. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. तुका लुटिता हे रंग तुका लुटिता हे रंग. साय झाला पांडुरंग. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. नमस्कार मंडळी, अमृतबिंदूच्या रंगपंचमी विशेष या भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज रंगपंचमीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याकरता आमच्या सर्व सबस्क्रायबर्स आणि सर्व आमच्या अमृतबिंदूच्या श्रोत्यांना हार्दिक रंगपंचमीच्या शुभेच्छा आहेत. आपल्या जीवनामध्ये सर्व सुखांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य रोज उदयास यावे आणि आपले जीवन रंगबिरंगी आनंदीमय व्हावे अशा भगवंतचरणी या ठिकाणी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. रंगपंचमी हा सर्व भारतभर साजरा केला जाणारा अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. या सणाचे अनेक पैलू आपल्याला पाहता येतात. उन्हाळ्याची सुरुवात होऊन उन्हाळा तीव्र व्हायला लागलेला असतो. त्यामुळं शरीराला पाण्याची गरज असते. आतूनही उष्णता असते आणि बाहेरूनही उष्णता शरीराला असते. त्यामुळं पाण्याचे फवारे अंगावरती मारावेत असे वाटतात. हा एक त्यातला एक शारीरिक भाग झाला. दुसरा भाग याचा असा आहे की होळी दहनानंतर त्या ठिकाणी होळीच्या भोवती जी आगीभोवती फिरण्यामुळं शरीर तप्त झालेलं असतं. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी थंड पाण्याने आंघोळ करावी किंवा पाण्याचे फवारे अंगावरती मारावेत असा त्याच्यामध्ये एक भाग आहे. आणि याचा धार्मिक जर आपण भाग बघितला तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या परमभक्त असणाऱ्या ज्या गोपी आहेत त्या गोपींना सुख देण्याकरता अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. गर्गसंहितेमध्ये गोपींचे प्रकार सांगताना 11 प्रकारच्या गोपी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोकुळामध्ये जे गवळणी होत्या, भगवंताच्या सखी ज्या होत्या, त्यांचे 11 प्रकार सांगितलेले आहेत. त्या 11 प्रकारामध्ये देवता अज्ञापक नावाच्या ज्या गोपी होत्या, म्हणजे ज्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवत सुखाची प्राप्ती व्हावी अशी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली होती आणि इतर सर्व देवतांनी त्यांना तो वरदान दिलेलं होतं. त्या ज्या गोपी होत्या त्या बरसानामध्ये, म्हणजे राधादेवींचं जे गाव आहे तिथं राधाराणीच्या सख्या म्हणून अवतरलेल्या होत्या. आणि या सर्वांच्या करता भगवंताने हा होलिका उत्सव किंवा रंगोत्सव अशा प्रकारचा सण साजरा केला. रासलीला जी आहे, मुख्य रासलीला, महारास ज्याला म्हणतात, तो अश्विन पौर्णिमेला होतो आणि प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळ्या लीला आहेत. त्यापैकी फाल्गुन पौर्णिमा ते पुढे 5 दिवस असा हा रंगोत्सव आहे. भगवंतानी आपल्या प्रेमरंगामध्ये, आपल्या भक्तिरंगामध्ये सर्व गोपींना त्या ठिकाणी मनमुराद अशा प्रकारचं रंगवलेलं आहे. एका पदामध्ये संत मीराबाई असं म्हणतात की हे भगवंता, तू माझ्या चुनरीला असा रंग दे की रंग नाही छुटे,
रंगदीप चुनरिया, रंगदीप या मेरी रंगदे चुनरिया, ऐसा रंग दे की रंग नाही छुटे, बीत जाये चाहे सारी उमरिया. असं मीराबाई म्हणतात. हे सख्या, हे काना, माझी चुनरी अशा प्रकारची रंगव की तिचा रंगच नाही सुटला पाहिजे, रंग गेला नाही पाहिजे. बाकीचे रंग जाणारे असतात आणि हा जो रंग आहे हा अवीट अशा प्रकारचा असणारा रंग आहे. आता रंग या शब्दाचे अनेक अर्थ आहेत मंडळी. रंग एक सरळ त्याचा अर्थ आहे, रंग म्हणजे कलर. आपण ज्याला म्हणतो ना हिरवा, पांढरा, तांबडा, निळा, जांभळा, हे जे काही रंग असतात कलर या अर्थानं हे रंग असा एक अर्थ होतो. वाक्प्रचारामध्ये रंग या संबंधाने भरपूर अर्थ आलेले आहेत. आपण म्हणतो ना एखाद्या माणसानं रंग दाखवला बरं का, त्याचा रंग दाखवला याचा अर्थ काय, आपला मूळ स्वभाव काय आहे तो व्यक्त झाला. किती जरी नाटकीपणा करत असला तरी मूळ स्वभावावरती मनुष्य ज्यावेळेला येतो त्यावेळेला म्हणतो खरा रंग दाखवला बरं का त्यानं. असा एक रंगाचा अर्थ होतो. दुसरा रंग या शब्दाचा अर्थ होतो तेरड्याचा रंग 3 दिवस असं म्हणतो आपण. म्हणजे नाटकीपणाने एखादा दुर्जन मनुष्य सज्जनपणाने वागायला लागला तरी किती दिवस तो वागतो, पुन्हा आपल्या मूळ स्वभावावरती येतो त्याला म्हणतात. किंवा सरडा वेळ पडेल तसा रंग बदलत असतो असंही आपण म्हणतो. म्हणजे मनुष्य परिस्थिती बघून त्याप्रमाणे आपल्या वर्तणुकीमध्ये बदल करतो. आपल्या स्वार्थाकरता वेळ दिशा फिरेल तसं, वेळ फिरेल तसं बदल करतो. त्याला म्हणतात सरड्याप्रमाणे रंग बदलणारा मनुष्य. असे रंगाचे अनेक विविध अशा प्रकारचे वाक्प्रचार आपल्या व्यवहारामध्ये आपण वापरत असतो. तर खऱ्या अर्थानं रंग या शब्दाचा अर्थ कोणता, तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की रंग म्हणजे रंजनी, रंजन होणे. रंजन होणे म्हणजे रममान होणे, अशा अर्थानं रंग हा शब्द आहे. म्हणजे तुकाराम महाराज एका ठिकाणी आपल्याला सांगत असताना असं म्हणतात की बाबा रे, तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये रमलेले आहात, नको त्या रंगाने रंगलेले आहात. की जो रंग आपल्याला चारित्र्याला डाग देणार आहे, आपले चारित्र्य खराब करणार आहे, अशा रंगामध्ये तुम्ही का रंगलेले आहात. की ज्या रंगाने आपलं जीवन खराब होईल अशा रंगामध्ये रंगू नका. काही रंगाला भुललेले जीव असतात, त्या जीवांमध्ये तुकाराम महाराज त्यांचं रूपक करून माणसाला उपदेश करताना असं सांगतात की बाबा, रंगी रंगे रे त्रिरंगे, काय भुललाशी पतंगे, काय भुललाशी पतंगे, काय भुललाशी पतंगे. महाराज म्हणतात, हे पतंगा, काय बोललास म्हणले तू त्या दीपकाच्या दिव्याच्या रंगाला. तो रंग दिसायला जरी गोड असला तरी त्या रंगावरती जर झेप घेतलास तर तुझा प्राणांत आहे. तसं या जीवाला संत सांगतात की बाबा रे, या संसारातले जे अनेक रंग आहेत हे रंग तुला आता आकर्षक दिसतात, पण त्या रंगाच्या ओढीने जर त्यात तू उडी घातलास तर तुझा सर्वनाश आहे. एकच रंग असा आहे की तो रंग जर स्वतःला लावून घेतलास तर त्या रंगामध्ये तुला आनंद मिळेल. तो म्हणजे श्रीरंग आहे, तो म्हणजे पांडुरंग आहे. त्याच्या रंगामध्ये तू रममान हो, अशा प्रकारचा उपदेश महाराजांनी केला. याचा अर्थ असा की रंग या शब्दाचा अर्थ रममान होणे, आनंद प्राप्त होणे, चित्त उल्लसित होणे, अशा प्रकारची जी क्रिया असते त्याला रंग म्हणतात. अनेक विषयाचे अनेक रंग असतात, त्या त्या रंगामध्ये जीव आपला रममान होत असतो. परंतु हे जे विषय रंग आहेत हे जीवाला दुःख देणारे आहेत, परिणामी दुःख देणारे आहेत. म्हणून भगवत सुखाच्या रंगामध्ये, भगवत भक्तीच्या रंगामध्ये मनुष्यानं रंगावं, अशा प्रकारचं महाराजांचं सांगणं आहे. अशा प्रकारचा त्याचा आध्यात्मिक अर्थ होतो. तेव्हा अशा विविध पद्धतीनं रंगपंचमीचा आपल्याला विचार करता येतो. आज रंगपंचमीचा आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनातला महाराजांच्या वैकुंठ गमनानंतरचा हा प्रसंग आहे. एका बाप आणि लेकीच्या अतूट प्रेमाचा असणारा आजचा हा दिवस आहे. तसं बघायला गेलो तर बापावरती आपल्या मुलीचं खूप प्रेम असतं, खूप म्हणजे खूपच प्रेम असतं. बापासाठी मुलगी जीव की प्राण असते आणि मुलीसाठी सुद्धा बाप आपला जीव की प्राण असतो. हे आपल्याला व्यवहारामध्ये माहितीच आहे.
पण किती प्रेम असावं, किती उत्कट प्रेम असावं, त्याचा एक नमुना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं बीजे दिवशी वैकुंठ गमन झालं. आणि हा सगळा सोहळा इतका अचानक झाला की कुणाला काय कळायच्या आतच महाराज निजधामाला निघून गेले. तिथे जी मंडळी होती, काही वारकरी मंडळी होती, काही त्यांचे अनुयायी होते, त्यांना तेवढी ही घटना माहिती होती. प्रत्यक्ष आवली आईसाहेबांना सुद्धा महाराज वैकुंठाला गेले हे नंतर कळालं. त्यावेळी त्या तिथं नव्हत्या. आणि महाराजांची असणारी एक अत्यंत लाडकी असणारी कन्या भागीरथीबाई, दुसरी एक कन्या काशीबाई आणि एक भागीरथीबाई, अशा 2 कन्या होत्या. त्यातलं भागीरथीबाई ज्या होत्या त्यांचं महाराजांच्या वरती नितांत प्रेम होतं. नितांत म्हणजे अतिशय प्रेम होतं की महाराजांचं त्यांना जीव की प्राण अशा प्रकारची आवडती असणारी ती मुलगी होती आणि त्यांनाही महाराज तेवढेच आवडत होते. आणि असं असताना महाराजांनी आपल्याला न सांगता वैकुंठाला जावं हे दुःख त्यांना सहन झालं नाही. किमान मला एकदा भेटायला तरी पाहिजे होते, मला बोलवायला तरी पाहिजे होतं, मला सांगायला तरी पाहिजे होतं, असा मनामध्ये तिच्या दुःखाचा आवेग निर्माण झाला. आणि तिचे पती म्हणजे महाराजांचे जावई त्या ठिकाणी त्यावेळी हजर होते. कारण ते त्यांच्या 14 टाळकऱ्यांच्या मध्ये एक टाळकरी होते, मालजी गाडे असं त्यांचं असणारं नाव, आणि ते 14 टाळकऱ्यांच्या मध्ये एक समाविष्ट त्यांचा होतो. तेव्हा ह्या प्रसंगाला ते हजर होते आणि त्यांनी घरी येऊन ही जी वेळा बातमी सांगितली त्यावेळेला शोक अतिशय अनावर अशा प्रकारचा शोक झाला. भागीरथीबाई अत्यंत शोक करायला लागल्या. काही केल्या काही आवरेना. दुःख तर सगळेच करत असतात, पण प्रत्येकाच्या दुःखाची तीव्रता कमी अधिक असते. कोणाचं दुःख थोडं लोकांनी समजवल्यानंतर शांत होतंय, कोणाचं दुःख जरा आणखीन कोण दोघांनी त्यात सहभाग घेतला म्हणजे शांत होतं. परंतु एक एक इतके दुःखी होतात की काही केल्यानंतर त्यांच्या दुःखाचं शमनच होत नाही, इतका शोक करतात. भागीरथीबाई इतका शोक करायला लागल्या आणि काही केल्या त्यांचं मन शांत होईना. द्वितीयेचा दिवस तसाच निघून गेला. अन्न पाण्याचा त्याग करून नुसत्या रडत बसलेल्या आहेत. तृतीयेचा दिवस तसाच निघून गेला, त्याच अवस्थेमध्ये गेला. अन्न पाणी सर्वाचा त्याग करून नुसतं बाबा 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 एवढंच अट्टहास करत त्या ठिकाणी बसलेले आहेत. चतुर्दशीचा दिवस गेला, चतुर्थीचा दिवस गेला, तरी त्या ठिकाणी दुःख त्यांचं काही कमी होईना. आणि मग आजचा पंचमीचा दिवस उजाडला आणि आजच्या दिवशी दुपारी 12 वाजायची वेळ आणि तोपर्यंत भागीरथीबाईंच्या शरीरातलं त्राण सगळं निघून गेलं. शोक करून करून डोळे त्या ठिकाणी सुजून गेले. रडून रडून गळा सुकून गेला. पाणी नसल्यामुळे शरीरामध्ये अशा प्रकारचं कोरडं शरीर पडलं. जीव जाण्याची वेळ आली. अशी अवस्था झाली तरी ते काही शोक आवरायला तयार होईनात. कुणी किती समजूत घातली तरी समजवायला तयार होईनात. आणि असा त्या ठिकाणी शोक तिनं आरंभलेला आहे. सतत फक्त एकच त्या ठिकाणी तिच्या अंतःकरणातला भाव होता, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावात, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. अखंड धावा करायला लागली. फक्त एकच बाबा 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 एवढे 2च अक्षर तोंडातून. आणि अखंड धावा करत असताना जीव जाण्याची वेळ आली. तुकोबारायांना दया निर्माण झाली आणि वैकुंठाला गेलेले तुकोबाराय, वैकुंठाच्या मार्गावर असणारे तुकोबाराय, पण इतका अट्टहास आणि इतका शोक कानावरती पडल्यानंतर दिव्य देह धारण केला आणि तिच्या समोर प्रगट झाले. हाक मारली, अगं भागीरथी, भागीरथी. 2-3 हाका मारल्यानंतर भानावर आली. आवाज तर आपल्या बाबांचा वाटतोय. बाबा आले काय म्हणून डोळ्यात त्राण नव्हतं, तरी डोळे उघडून बघितले. जसं बघितलं तसं अंगात त्राण नसताना सुद्धा जागेवरून हालता येत नव्हतं. उठून त्या ठिकाणी धावत त्या ठिकाणी महाराजांच्या जाऊन गळ्यामध्ये पडली. ओक्साबोक्षी रडायला लागलेली आहे. महाराजांनी तिचं सांत्वन केलं. डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला. तिला मायेनं जवळ घेतलं, कुरवाळलं आणि सांगितलं, भागीरथी, इतका का शोक करतात का कोणी? म्हणली, बाबा तुम्ही मला भेटायला का आला नाहीत, मला का बोलवलं नाहीत आणि मला न सांगता तुम्ही गेलातच कसं?
मला तुम्हाला डोळे भरून बघायचं होतं, तुमच्याबरोबर काही बोलायचं होतं, आणि तुम्ही असं कसं काय गेला? आलो ना म्हणे, आता आता नको चिंता करूस, आता काळजी करू नकोस, आणि माझा शोक आता करायचं बंद कर. मी त्या पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपामध्ये गेलेलो आहे, आणि आता तूही त्या पांडुरंगाचं अखंड भजन करत बस, तुझ्याही जीवनाचा उद्धार होईल. अशा प्रकारचा बोध केला. म्हणे बाबा तुम्ही आलात बरं झालं, आता म्हणे तुम्हाला काहीतरी खायला करून देते. म्हणून लगबगीनं घरामध्ये गेलेली आहे, आणि घरामध्ये बघितलं, शेवयाचा डबा होता. आता झटपट करता येण्यासारखा पदार्थ म्हणजे शेवया. शेवयाचा डबा काढला, शेवया पाण्यामध्ये उकळल्या, आणि आता त्या पाण्यावर उकळलेल्या शेवईमध्ये गुळ आणि दूध घालून महाराजांना खायला द्यायचं. म्हणून बघितलं तर घरामधलं दूध संपलेलं होतं. विचार केला की आता काय करावं, इतरही कोणाकडे मिळालं नाही. आणि मग तिनं ते चेहरा हिरमुसलेला केल्यानंतर महाराजांनी बघितलं. काय झालं म्हणे भागीरथी? म्हणजे बाबा शेवया तर उकळलेल्या आहेत, परंतु आता त्याच्यामध्ये घालायला दूध नाही. महाराज म्हटले आण तांब्या घेऊन ये दुधाचा, मी आणतो. महाराजांनी दुधाचा तांब्या घेतला. सरळ महाराज त्या वेलेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे, त्या नंदी समोर गेले, आणि त्या नंदी खाली तांब्या धरला, आणि सांगितलं महाराज दूध द्या, शेवयाला दूध पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्या दगडाच्या असणारा नंदी, त्या नंदीच्या मूर्तीमधून दूध प्राप्त झालं. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, असं वर्णन केलेलं आहे. आणि ते दूध घेऊन आले महाराज. भागीरथीबाईंच्याकडे तांब्या दिला. दे म्हणे, आता तुला काय दूध शेवया द्यायचे आहेत त्या लवकर दे, मला आता फार वेळ थांबता येत नाही. आणि मग भागीरथीबाईंनी मोठ्या आनंदानं दूध, शेवया, गूळ महाराजांना खायला दिलेला आहे. तो शेवया आणि दूध गूळ खाऊन महाराजांनी भागीरथीबाईंना पुन्हा एकदा आशीर्वाद दिला. तिला प्रेमानं जवळ घेतलं, कुरवाळलं, आणि आता इथून पुढं शोक करू नको असं सांगून महाराज अंतर्धान पावले. म्हणजे एका बाप लेकीच्या उत्कट प्रेमाच्या मिलनाचा असणारा हा पवित्र दिवस आहे. हेही या दिवसाचं अत्यंत असं महत्त्व आहे. म्हणून अशा अनेक विविध रंगाने रंगलेला, अशा विविध आनंदाने संपन्न झालेला हा रंगपंचमीचा दिवस आहे. मंडळी, आपणही आपल्या जीवनामध्ये जे आनंददायक रंग आहेत ते आपल्याला लावून घ्यावेत. जे दुःखाचे रंग आहेत त्या रंगाला पुसून टाकण्याचा प्रयत्न करावा. ते रंग पडले असतील तर ते रंगाचे डाग, दुःखाच्या रंगाचे डाग धुवून टाकावेत, आणि आनंदाचा रंग आपल्या जीवनाला प्राप्त करून घ्यावा. त्याकरता भगवत भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असं संतांनी आपल्याला सांगितलंय. म्हणून मंडळी, आपण या रंगपंचमीच्या निमित्तानं भगवंताने आपल्याला त्याचा रंग द्यावा, त्याच्या रंगामध्ये आपल्याला बुडवून टाकावं अशी पुन्हा एकदा प्रार्थना करूया. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आजच्या भागाला आपण पूर्णविराम देतो आहे. मंडळी, हे चिंतन आपल्याला बरं वाटलं का, आवडलं का ते जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा, आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.